नमस्कार मित्रांनो. तर आज आपण डेव्हलपमेंट ऑफ CNC मशीन आणि CAD CAM CNC याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, इथं 3 प्रकारचे तुम्हाला मशीन दिसत असेल. पहिलं आहे लेथ मशीन, दुसरं आहे NC मशीन, त्याच्यानंतर आहे CNC मशीन. लेथ मशीन म्हणजे थोडक्यात सांगतो तुम्हाला, हे लेथ मशीनमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन करत असतो, जे की तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे. आणि हे लेथ मशीनमध्ये आपण पूर्णपणे जे काय ऑपरेट करत असतो ते मॅन्युअल करत असतो, म्हणून आपण ह्याला लेथ मशीन म्हणतो. त्याच्यामध्ये परत त्यांनी काय डेव्हलप केले बघा. लेथ मशीनपासून NC मशीन तयार करण्यात आला. NC मशीनमध्ये एक कॉम्प्युटर लावण्यात आला, जे की त्या कॉम्प्युटरमध्ये तुम्ही जे काय हालचाल करणार आहे ते हालचाल केलेलं त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ओरिजिन पॉईंट करून त्या ओरिजिन पॉईंटपासून तेवढंच किंवा तेवढंच मायक्रॉनमध्ये तुम्हाला जर हालचाल करायचं असेल, ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सोप्या पद्धतीमध्ये करता येईल. त्याच्यानंतर NCपासून परत न थांबता त्यांनी परत त्याच्यामध्ये डेव्हलप केले. NCपासून तयार करण्यात आला CNC मशीन, जे की तुम्ही या ठिकाणी बघू शकताय. CNC मशीनमध्ये आपण टूल चेंज करू शकतो, स्पिंडलला ऑन ऑफ करू शकतो, त्याच्यानंतर कुलंट ऑन ऑफ करू शकतो, प्रोग्रॅमिंग सेव्ह करू शकतो, सेव्ह केलेला प्रोग्राम ओपन करू शकतो, एडिट करू शकतो. असे भरपूर त्याचे फायदे आहेत, जे की आपण पुढं जाऊन अजून डिटेल्समध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर बघा, लेथ मशीनपासून NC तयार करण्यात आला, NCपासून CNC आला. हे असं ह्याच्यामध्ये डेव्हलप होत गेलेलं आहे. आणि इथंपर्यंत डेव्हलप झाल्यानंतर न थांबता अजून पुढं देखील त्याच्यामध्ये डेव्हलप झालेलं आहे, ते म्हणजे DNC. आता DNC म्हणजे काय बघा, डायरेक्ट न्यूमेरिकल कंट्रोल. म्हणजेच आपलं या ठिकाणी एक कॉम्प्युटर आहे. एका कॉम्प्युटरच्या माध्यमातून आपण 4, 5, 6 असं वेगवेगळ्या मशीनमध्ये आपल्याला जर प्रोग्राम ट्रान्सफर करायचा असेल तर याचा आपण यूज करू शकतो. तर अगोदर जे काही मशीन्स होते त्याच्यामध्ये पॅनड्राईव्ह वगैरे असं काही बसत नव्हते, त्यामुळं त्या ठिकाणी DNCचा यूज करत असत. पण आताच्या ज्या नवीन मशीन्स आहेत त्याला पॅनड्राईव्हची सुद्धा सोय आहे. तुम्ही डायरेक्ट प्रोग्राम कॉपी पेस्ट करून त्या ठिकाणी त्या मशीनमध्ये प्रोग्राम टाकणार आहे. पण आता DNCचं काय फायदा आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा. तर मित्रांनो, आता समजा आपल्याकडे एक मशीन आहे. एक मशीनमध्ये एक आपल्याला प्रोग्राम भरायला जर 10 मिनिटे लागत असतील, तसंच 5 मशीनमध्ये जर आपल्याला 5 प्रोग्राम भरण्यासाठी किती मिनिट लागतील, तर टोटल 50 मिनिटं लागतील. तेच 50 मिनिटाचं काम विदिन 1 मिनिटामध्ये किंवा विदिन 2 मिनिटामध्ये या ठिकाणी होणार आहे. हेच ह्याचा फायदा आहे. त्याच्यानंतर बघा, अजून याच्यामध्ये काय डेव्हलप झाला, तर वायफाय DNC तयार करण्यात आला, जे की डायरेक्ट तुमचं जसं आपण मोबाईलला हॉटस्पॉट वगैरे कनेक्ट करतो त्याच पद्धतीनं सेम आहे. तुम्ही डायरेक्ट त्या वायफाय थ्रू तुमच्या मशीनला प्रोग्राम पाठवणार आहे. त्याच्यानंतर पुढं आहे CAD CAM CNC. तर मित्रांनो बघा, अगोदर आपण जे काही ड्रॉईंग काढत असत ते पूर्णपणे मॅन्युअल काढत असत, पण त्याच्यामध्ये परत डेव्हलप करण्यात आला, सॉफ्टवेअर वगैरे तयार करण्यात आला, जे की आपण त्या सॉफ्टवेअरमध्ये ड्रॉईंग काढणार आहे. आता ह्याच्यामध्ये काय एवढं फरक आहे. आता समजा तुम्ही मॅन्युअल काढणार आहात, तर मॅन्युअल काढायला तुम्हाला वेळ लागेल. आणि समजा त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचं म्हटलं तर थोडं आपल्याला त्या ठिकाणी क्रिटिकल आहे. परत तुम्हाला इरेजर करा, त्या ठिकाणी परत नव्याने काढा, किंवा कधी तरी तुम्हाला अक्षरशः पूर्णपणे ड्रॉईंगच नवीन काढावं लागतं. तर ह्या सॉफ्टवेअरमध्ये असं नाही. तुम्ही काय चेंजेस करायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही ते ऑप्शन्स यूज करून त्या ठिकाणी तेवढंच तुम्ही चेंज करू शकणार आहात. हे ह्याच्यामध्ये फायदा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं टाईमसुद्धा या ठिकाणी वाचणार आहे. जसं तुमचं प्रॅक्टिस असेल किंवा जसं तुमच्याकडे स्किल आहे त्या पद्धतीनं तुम्ही तेवढ्या मिनटामध्ये तुम्ही या ठिकाणी ड्रॉईंग काढणार आहात. त्याच्यानंतर बघा, इथं आहे CAM. आता सर्वप्रथम CAD म्हणजे काय बघा, कॉम्प्युटर अडेड डिझायनिंग, आणि CAM म्हणजे कॉम्प्युटर अडेड मॅन्युफॅक्चरिंग. जे काय आपलं CAM सॉफ्टवेअर आहे याच्यामध्ये आपण काय करत असतो, मशीनिंग करण्यासाठी प्रोग्राम लागणार आहे, तेच प्रोग्राम आपण या सॉफ्टवेअरमधून काढत असतो. हे आहे तुमचं CAM सॉफ्टवेअर. आता सेम इथं पण तसंच आहे बघा. जर तुम्हाला मॅन्युअल प्रोग्राम करायचा असेल तर टाईम लागेल. क्रिटिकल आपल्याला त्या ठिकाणी काय होणार आहे, क्रिटिकलसुद्धा आपण करू, पण त्याच्यामध्ये आपल्याला टाईम जाणार आहे. तेच जर आपण सॉफ्टवेअरचं यूज केलं तर आपलं त्या ठिकाणी टाईम वाचणार आहे. आणि जे तुम्ही प्रोग्राम केलेलं आहे ते तुम्हाला अगोदरच त्याचं सिम्युलेशन बघता येईल, सिम्युलेटर बघता येईल की ते कसं जाणार आहे, किंवा कुठं लागणार आहे का, कुठं डॅश होणार आहे की, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर होतील. हे आहे आपला CAD आणि CAM. आणि हेच आपण CAD CAMचा यूज करून ह्याचा आउटपुट काढून परत मशीनमध्ये त्याचा प्रोग्राम टाकून आपण त्याचं मशीनिंग करू शकतो. ते म्हणजेच आपलं CNC. अशा पद्धतीनं डेव्हलप होत गेलेलं आहे. ठीक आहे. थँक्यू.